बोलू नका बोलू नका. आई कसं बी जायला ते माहिती आहे का. पहिले सुरतમાં आपला हाताना लोके जायत ना, त्यासले घर भेटत नाही. 10 बाय 10 खोल्या राहत. 10 बाय 10. हो, लांबी बी 10 फूटनी आणि रुंदी बी 10 फूटनी. जर आई वेईन ती वेईनले भेटायला जाय ना, आई बहीण आडी झोपे ती बहीण उभी झोपे. आई बहीण ना पाय तिले लागत आया माई येईन तुमले पाय लाग गया, लगेच पाय पडले. लगेच ती बहीण ना पाय आया माई ताई तुमले पाय लाग गया, आई बहीण लगेच पाय पडे. आखी रात पाय पडा मा निघ गई. मन आज का तसंच व्हाय तुमने रावण्या करा मन रात निघ जावाय. बोलू नका ना. हां, लोके बिके चांगला तुम्ही फक्त सुधरी नाही राही ना. तुमले काय करू असं दिखी की मला ते साधा बोया लोक आहेत, फक्त सुधरी नाही राही ना. काय करू असं एखाद वेळेस माणूसले सुधरत नाही. एक पोरग मंजूर येऊ ना दादासाहेब, त्याला असं सांगणं होतं मन बापने तुमले चहा प्यायला बोलाव. तो मग त्याला सांगा ना असं होतं की महाराज मन पप्पाने तुमले चहाला बोलाव. त्याला सुधरे काय नाही. तो म्हणे महाराज तुमना बापने मला चहा प्यायला बोलाव. म्हणतो मन बापना काय आडीर भाऊ तुमजोडे. म्हणजे त्यांना भाव वेगळा होतात पण त्याला सुधरी नाही राहीन तर काय बोलू. तुम्हाला बी ऐकाना भाव येतं पण तुमले सुधरी नाही राहीन नाही का. पण आता सोपं आहे, सोपा मंत्र आहे. कार्यकर्ता अध्यक्ष उपाध्यक्ष कुठे आहेत. राकेश दादासाहेब कुठे आहेत. हां, एक काम करा तुम्ही, काहीतरी असा पदार्थ होईना यासना प्रत्येक ना तोंडमा द्या की बळबळ बंद होई जाईल असं. हां, कारण एक गुरु महात्म्याकडे एक बाई गेली. महाराज म्हणे काय म्हणा नवरा गाई रागीटे म्हणे. म्हणे काय करस म्हणे म्हणा थोडं बी सैन करत नाही उपाध्यास करस. मारालेच उठस. ताई म्हणे मी एक मंत्र देतो. म्हणे काय. यांना पण प्रसाद होता. प्रसाद आई वस्तू तोंडमा टाकीलेच जाय फक्त, पण हाई वस्तू गिळाने बी नाही आणि फेकाले बी नाही पाहिजे. नवरानी काय देवान चालू कर का तू तोंडमाई वस्तू टाकलेच जाय म्हणे. आता ती बहिणी तोंडमा वस्तू टाकी 1-2 गाया दिन. आता ते तो बी कितला गाया दिन आपटी गे 8-15 दिन मग समजीव ना. माय म्हणे आई मंत्र भारी गुरुजीने भारी औषध दिले म्हणे. गुरुजी तुम्ही औषध ना तुम्हाला मंत्रानं गैरा फायदा म्हणे. कसं काय म्हणे. ते औषध तोंडमा टाकतात म्हण नवरान गाया देवानं बंद होई जा. आता तिला कोण सांगी तू ना तोंड बनव नका त्यानं बी बंद होई जा. सोप्या सोप्या गोष्टी आहेत नाही का. विठ्ठल विठ्ठल बोलू नका बोलू नका. इकडं महिला मंडळ कोण आहे. बोलू नका. ते नेमकं उलट होई जायला. असं होई झालं ते घरभर बुसकान काम नाहीच का होई घ्या. बोलू नका ना बोलू नका. बिगर बोलाना सरकता येईना. भाऊ दादा ताई अक्का मोठ्या बाई बिगर बोलाना सरकाव. बहिणी सोन घर नाही ते नाही आटे बी शांतताने लागू दि राहणार. विठ्ठल विठ्ठल भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण प्रत्येकाचे नाव घेणं मला शक्य होणार नाही. कसं आहे ना, नाव घेण्यामध्ये आत्ताच आपली एवढी वेळ गेलेली आहे. अजून पुन्हा नावं घेण्यामध्ये जर का वेळ खर्च केली त्यामुळे बी बाकीना नावे लिवाय जातील. बाकीना सांगतील आमनं नाव बदलीनं नाही भाऊ महाराजनी. बाकीना मन जाऊ दे रे ते बी चिकणार नाही झालं. आणि समजा तुम्हाला पडाच ना नावे लिवायला गो ते 2 तास का तसरी जातील आपले सुधरा पडाव नाही. बाकीना सकाळी सांगतील नेमका कीर्तनकार होता का बाट होता आमले संबंध नाही भाऊ नुसता नावे वाची राहता. म्हणून आलेले सगळ्या श्रोत्यांच्या पायाला स्पर्श करतो. जे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील अशा प्रत्येकाच्या पायाला स्पर्श करतो आणि चिंतनाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय. ज्यांची 65 लाखाची जागी लोकांना दान करावी ते तुकोबाराय. कोण तुकोबाराय. जाडूनी संसार बैसले अंगणी ते तुकोबाराय. कोण तुकोबाराय. संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबाराय. आणि ते तुकोबाराय या अभंगातून आपल्याला
सरळ आणि साधा सल्ला देतात, भैया जन्माला आलाय ना तर भगवंताची प्राप्ती करून घे, भगवंताची प्राप्ती करून घे. मग कदाचित साधकांचा प्रश्न असेल, भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठीच आपला जन्म आहे का? तुकोबाराय सांगतात, हो भैया, अरे स्वतःच तुकोबाराय सांगतात, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा. साधा वया ओ तुझी चरण सेवा आणि साधू संतांची सेवा ही माझ्या हातून घडावं, हे जर तुकोबारायांना वाटत असेल, स्वतः संत असल्यावर त्यांचं जर मत असं असेल, तर तुमचा आणि माझा जन्म नक्कीच भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. हरी विठ्ठल 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 खरं तर भगवंताशी नातं जोडायचं तुकोबाराय या भंगातून सांगतात. आता तुम्ही पण गणपती बाप्पांना बसवलेलं आहे, गणपती बाप्पांना आणलेलं आहे. आज 9 दिवस पूर्ण झालेत. मग गणपती बाप्पाचं नामचिंतन, गणपती बाप्पाची आरती, गणपती बाप्पाचं भजन गायल्याच्या नंतर आमचा फायदा होईल का? कारण तुकोबाराय कोणत्या देवाबद्दल सांगतात आम्हाला नाही ना माहिती. हो, तुकोबाराय ज्या देवाबद्दल सांगतात त्या देवाचं परिवारातले आहेत. जसं फॉर एक्झाम्पल, उदाहरण म्हणून सांगेल, बोलू नका ताई, बोलू नका. उदाहरण म्हणून सांगेल, आषाढी एकादशी म्हणजे भगवंत रजेवर, आषाढी एकादशी नंतर देव सुट्टीवर. मग ड्युटीला कधी येतो भगवंत? कार्तिकीला. किती महिन्याचा गॅप आहे? आषाढी कार्तिकी किती महिन्याचा गॅप आहे? बरं, आषाढ महिना, आषाढ ना पुढला महिना कोणता आहे? हा, कोणता आहेस? हा पक्क, कारण इथलं उलटं जायला तुमले आता जानेवारी नंतर विचारतात फेब्रुवारी पटकर मन देतात त्या. हां, सध्या इंग्लिशना मागे धावपळ चालू आहे लोकेशने. इंग्लिश शिकू नका असं आपलं दुमत नाही, इंग्लिश बी यावायला पाहिजे आपला पोरेसले. पण जिथला काना देशना लोक आहेत त्यासले पायपडी विनंती आहे, तुम्ही खूप शिकाडा पोरेसले, इंग्लिश शिकाडा, मराठी शिकाडा, हिंदी शिकाडा, ते येवालेच पाहिजे. सकारात्मक सांगराय नव्हते बठ्ठ येवायला पाहिजे, पण त्यांसंगे आपली मातृभाषा आयराणी बी येवायला पाहिजे. कारण ते गरज नाही, नाही ते लोक ते परप्रांतानी भाषा आपल्याकडे बोलतच नाही, आपली भाषा बोलायला लोकेशले लाज वाटच. उदाहरण म्हणून सांगच, दाखला लेकरेस पण शिका. 1.5-2 वर्षांना पोरग, 1-1.5 वर्षांना पोरग आहे, त्याला मोकळं सोडी द्या. 1.5 वर्षांना पोरग मोकळं सोडी द्या आणि 2-4 हिरोईना उभ्या कर द्या, मधमा त्यान माईल उभी करा. कोणकडे जायतो? हा, हिरोईन कितली का सुंदर राही ना, त्याला काय चेटान नाही. काडी सावडी काय ना तो त्यान मायनकडेच जाईल. म्हणजे प्रत्येकले ज्यान त्यान मायना स्वाभिमान पाहिजे, तसे आपली मातृभाषाना आपले स्वाभिमान पाहिजे. प्रत्येकने पोरसले आयराणीशी काढत जा, नाही ते पजिती होई जाई बरं. हां, पोरले सुधराव नाही. पोरेसले सुधराव नाही, तुम्ही सुधरू दी राहणार नाही. माझ्या बोलू नका, हा तर ठीक आहे, कामे धंदे मुळे वय राहणार, तुम्ही का बोल राहणार? बोलू नका ना, बोलू नका ना. कसं आहे ना, तुम्ही, मी विनोदात सांगतोय, पण खरं सांगू का, कीर्तनात व्यर्थ बडबड केल्याचं मला काय फरक नाही पडत. मला जे ठरेल ते उपाडीत दिसू, मी करावं थोडी दिसू. पण विषय असा आहे, मी जे सांगणार ते तुम्हाला पल्ले पडायला पाहिजे. आणि अजून सांगू का, मी माझ्या घरचं काहीच सांगत नाही. तुकोबाराय सांगतात, कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा. हां, जर असा होई ते मोठा डेडोर बनेन, असं होई ते इथली बेटकी बनेन. मग आता तुम्ही ठरावा, बडबड करानं का शांतता ते कीर्तन ऐकानं. हो, इथं बसल्याच्या नंतर जीवनाचा उद्धार होतो, पण शांत चित्ताने ऐकायला पाहिजे. मी क्वेश्चन केला तर आन्सर द्यायचं, आणि देता येत नसेल तर गुपचूप बसाना. बरोबर आहे ना? कारण नसताना व्यर्थ बडबड करायचं नाही. का बरं बडबड करत असलो की मला अजून सुधरत नाही बाबा. जो लोगून आपली बोलानी किंमत होत नाही ना, तो लोगून माणूसने वायवार बोलूच नाही. आता म्हणत तत्व असं आहे, जो लोगून एकातर भेटत नाही ना, तो म्हणत चित लागत नाही बोलाले. का बरं लोके फुकट दमतस, मला अजून समजत नाही झालं. आपला बोलानी किंमतच व्हायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल इतलं कमी बोलो मन कर ना, पाहुणा येले संगे सारोच जा ना संगे, ऊ सुद्धा निघेल नाही माणूस न ऊ, त्यातली माहिती ऊ करता. हां, म्हणजे माणूसने तारतम्य राखा ना बा बोलायले. हो, आता बोलू नका, सगळ्यांच्या पाया पडून सांगतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
बाप्पा नेमके कोण आहेत? थोडक्यात सांगेल तुम्हाला, तर कथाभाग माहिती, मी फक्त विषयाला स्पर्श करणार आहे. तुमच्या मते गणपती बाप्पा तुमच्या मते, हो. आता मी माझ्या मते थोडंसं चेंज करतो. एका ठिकाणी काय म्हणजे मनामते नाही, मी जे वाचेल तेच सांगसू बा. घरनं मटेरियल सांगायला चालत नाही अडे. ऐका, हा ते लेकरू आहे, त्याच्याकडे लक्ष नका देऊ, ते लहान बाळ आहे, त्याला काही कळत नाही बिचारायला. दीदी आहे ना छोटी, हां रडू द्या, म्हणजे बंद करा, पण तिनं रडाना दुःख नाही बा असं. हां ते लेकरू आहे, त्याला काय. पार्वती मातेनं एकदा नंदीला सांगितलं, मी स्नानासाठी जाते, तू इथंच बस म्हणला. कोणाला सांगितलं? पार्वती मातेनं नंदीला सांगितलं. बरोबर आहे का? नंदीलाच सांगत होतं. हा नाही मग कोणले सांगत होतं? बर, म्हणजे तुमनं चित शेवा. पार्वती मातेनं नंदीला सांगितलं, मी स्नानासाठी जाते, तर तुला इथं दरवाज्यावर रक्षक बनून थांबायचे. नंदी तिथं थांबलेला आणि शंकर भगवंत मध्ये आले. शंकर भगवंत आले आहेत आणि नंदी बसलेला आहे रक्षण करत. पार्वती आई साहेब स्नानासाठी गेले आहेत म्हणून. पण शंकरजीचं वाहन नंदी आहे, मग नंदीला शंकर भगवंताला अडवता येत नाही. भगवंताला सांगितलं, गुरुजी भगवान मध्ये आई साहेब स्नान करतायत, मध्ये कोणाला जायला नकार दिलेला आहे, विरोध केलेला आहे, कोणाला येऊ देऊ नकोस म्हणून. शंकर भगवंत म्हणे, तुला माहित नाही का मी तिचाच पती आहे, मला जायला विरोध करतो का? नंदीने सांगितलं, हरकत नाही, जा म्हणले. समाजात हां वरती कुठे अटकवता येत असेल तर अटकवून द्या. वरती करा थोडं वरती. हां जमता येईल. धन्यवाद. हरी हरी विठ्ठल विठ्ठल नंदीने शंकर भगवंतांना मध्ये प्रवेश दिला. जेव्हा मध्ये भगवंतांना बघितलं, पार्वती माता विचार करते, नंदीनं आज शंकर भगवंताला येऊ दिलं, उद्या कोणी परका माणूस येईल त्यालाही एंट्री देईल का? मग सगळे सखिया सांगायला लागल्या, मैत्रिणी सांगायला लागल्या पार्वती मातेला. म्हणले, बाई तो भगवंताचा वाहन आहे, तो भगवंताला विरोध करू शकत नाही. जर तुला स्वतःचं रक्षण करायचं असेल तर स्वतःचं कोणीतरी हक्काचा व्यक्ती बनव. मग पार्वती मातेनं आपल्या अंगाचा मळ काढला, आणि त्याचा गणपती बनवला. बरोबर आहे ना? आता इथपर्यंत बरोबर आहे ना? पार्वती मातेनं आपल्या अंगाचा मळ काढला आणि त्याचा गणपती बनवला. बरोबर आहे ना मागची मावशी? बरोबर आहे का? इकडे मी सांगतोय ते बरोबर आहे ना? पार्वती मातेनं अंगाचा मळ काढला आणि त्याचा गणपती बनवला. हां म्हणजे का पार्वती माता इथली गंदी होती का? डायरेक्ट गणपती गडाय घ्या, इथला मय होता. हा काही भी पीछे से है और आगे धकाई चाल रहा है ना आपलं. पार्वती माता आहे ती आदिशक्ती माता आहे. देवस्नाथ देव महादेव आणि महादेवन बायको येतील का अंगदवानं सुधरे नाही वाव का? असा आवडा गणपती बना घ्या, तिथलं माती राहते ना अंगवर. काय येडं करा नाही बोललोकेच ना. अरे तेव्हा साबण वगैरे अशी काही सुविधा नव्हती, म्हणून पार्वती मातेनं अंगाला मातीचा लेप लावलेला होता आणि तो लेप काढून मग गणरायांना तयार केलेलं आहे, घडलेलं आहे. अंगवर इथला मै राहता ती काही येडीशे का? हां दोंडायचा ना बुऱ्या दिनभर मग 4 दावा अंग दोष, ती पार्वती माता आहे. मग इथलं सोपं आहे का? अंगावरचं ते माती काढली आणि त्याच्याकडून गणरायांना तयार केलं. सजीवंत मंत्र जपून सजीवंत केलेलं आहे गणरायांना. आणि गणरायांना बसवलं, सांगितलं, बाळा मी स्नान करते, आजपासून तू माझा मुलगा आहे, तुला माझं रक्षण करायचं, आतमध्ये कोणाला येऊ देऊ नको. मुलगा जरी पार्वती मातेचा आहे, पण बापाला माहीतच नाही मला मुलगा झालेला आहे म्हणून. शंकर भगवंत येत होते, शंकर भगवंत मध्ये येत होते. शंकर भगवंतांना अडवलं. शंकर भगवान म्हणे, ए कोणाला अडवतो, मी कोण आहे माहिती आहे का? तुम्ही कोणी बी असलात मला काही घेणं देणं नाही, माझ्या मायनं तुम्हाला यायला नाही सांगितलं. म्हणे तू कोण आहे? म्हणे मी पार्वती मातेचा मुलगा. शंकर भगवान म्हणे, ओ म्हणा बापरे, मला बिगर माहिती ना पोऱ्या, आय ते उभा पीकवर ताब आली राय ना म्हणे. अहो शंकर भगवंत म्हणे, तुला माहिती आहे का मी तिचा पती आहे? ऐकतच नाही गणपती बाप्पा. मग काय केलं? शिर उडवलं. धडापासून शिर वेगळं केलेलं आहे
आणि जेव्हा पार्वती मातेच्या लक्षात आलं माझ्या बाळाचं शिर कापलंय माझ्याच पतीनं, म्हणे का हो तुम्ही काय करून बसलात? ज्याचा शिर कापलाय ना तो कोणी दुसरा नाही, तो माझा मुलगा आहे. शंकर भगवान म्हणे आता मला थोडी माहित होता आपला पोरगा आहे असं. हो, आता शंकर भगवंत विचार करतात माझी पार्वती माझी पत्नी मला सांगते ते करावं लागेल. म्हणे काही झालं पण माझा मुलगा जिवंत झाला पाहिजे. महादेव, देवांचाही देव महादेव, महादेव सुद्धा बायकोन पुढे घ्या नाही. भाऊसवन हुशार लोक आहेत बुवा, कडवंना पुढे काय सांगान गरज पण नाही. देवच ना देव महादेवले सुद्धा बायकोनं ऐकणं पडणं. हां, मग तुम्ही समजिल्या नाही ऐकते तुम्ही काय परिस्थिती होईन असं. हां, कारण त्या बहिणीनं जवळ ठरणं तो तेच ना निर्णय बदलस आणि तुमले हा मा घालणंच पडत. हो, पुढे सांग तुम्ही आखोते. पार्वती मात्यानं सांगितल्याच्या नंतर शंकर भगवंत विचार करतात आपलं जर बाळ आहे जिवंत करावं लागेल. मग शंकर भगवंतानं सांगितलं आता तुम्ही इकडनं निघा, जो कोणी पहिला भेटेल त्याचं शिर कापून आणा आणि माझ्या लेकराला बसवा, त्याला जिवंत करा. महाराज नुसत्या खुर्च्या स्थिर राहणार पण असं वाट राहणार तिसरं महायुद्ध चालू होई घेऊ. बेकारच काम आहे. मी म्हणतो पटत शिकेल सौरे लोक होते भाऊ सिटी मा जाय राय आज कटका कम राय म्हणतो. बेकार जास्त सुशिक्षित ना लगीन माझ तुझी पसारा बी राजबा. विठ्ठल पहिला भेटला प्राणी हत्ती. हत्तीचं शिर कापून आणलेलं आहे आणि गणरायांना बसवलं. गणरायांना जिवंत केलं. भगवंत ते काय नाही करू शकत. गणरायांना जिवंत केलं. आता गणरायांना जीवदान भेटलं. पण ज्या हत्तीचं शिर कापलं गेलं त्याच्यावर तर अन्याय झाला की नाही. हो, मग हत्तीलाही जीवदान भेटलं पाहिजे. मग कोणाचं तरी शिर कापून हत्तीला लावलं. मग कोणाचं तरी शिर कापून जर हत्तीला लावलं मग भूतलावर कोणतं तरी एक प्राणी असं शे ज्याले डोकंच नाही शे. बोलू नका, बोलू नका, बोलू नका. राहू द्या, खुर्च्या राहू द्या. ते असा भूतलावर कोणता प्राणी आहे की ज्याला डोकंच नाही शिबवा. हा, तुम्ही एराणीकडे का बद्दल की राहणार म्हणजे एरार बी परसान आहे तुमले. बाकीने बाया अशा देखील राहणार म्हणजे तुम्हाला आजूबाजूमा येड्या बाया पडेल बिगड डोकान्या. काय राव ऐका किडा पाडा घ्या ते बंद करा. ते बेकार डोकं फिरायला असा जीव करा नो याच ना परसा दे का कडवण म्हणा 2-4 घरी इके निघ जाऊ. शंकर भगवंतानं आपल्या लेकराला वाचवण्यासाठी गणपतीचं शिर कापून आपल्या लेकराला बसवलं. मग गणपती बाप्पाला वाचवल्याच्या नंतर कोणाला तरी हत्तीला वाचवायचंय. मग हत्तीला कोण मुंड बसाड होईन, कोण मुंडक बसाड होईन. मग कोण मुंडक जरी कोणी मुंडी कोण शिर जर आता बसाडा गे ते कोणले तरी बिगर डोकाना राहणं पडीन एक जीवले. बरोबर आहे की नाही. एक जीव बिगर डोकाना राहायला पाहिजे. तुम्ही म्हणा ते कोण होई बरं. तसं ते आपला माबी राहतात बिगर डोकाना. हां, ते काय व्हायले माहिती आहे का देवने ना पाव बाबा गारा बनायला होता. जनावरे बनवाना गारा एककडे होता आणि माणसे बनवाना गारा एककडे होता चिखल. देवले अर्जन काम निमित्त उठणं पडणं. देवनं ध्यान माज नाही राहणं माणसे बनवाना गारा कोणता आहे आणि जनावरे बनवाना कोणता आहे. गाय मग जनावरे बनवाना गारान जोडे बसे घ्या भगवान आणि त्यावरी माणूसनी मूर्ती घडाय गे. नंतर देवना ध्यान मावून आहे ते जनावरे बनवाना गारा होता झाला यांना काय ते आपला काही माणूस बनवाय घ्या याला घड मोडणं पडी म्हणे. ती मूर्ती मोडणी पडीन मोडायला लागणार ती मूर्ती म्हणे देवबा काय करा ना म्हणे काय नाही भाऊ आहे जनावरे बनवाना गारा आता मला माणूस घडाय घ्या तुले त्यामुळे मोडणं पडीन. तो म्हणे काय नाही मोडगड करू नका म्हणे देवबा.
गडमोड काही करू नका म्हणे. मी दिखाले माणूस सारखा दिसू पण वागसू जनावर सारखा म्हणे राहू द्या. म्हणजे असा काही काही शेत ना त्यातल्या सांगेल ना गुण नाही लागत बा. तसं खरंच हा विनोद वजा करा, पण खरंच भूतलावर एक जीव असा आहे की त्याला मानच नाहीये, शिरच नाहीये. सांगेल पण भजन करा विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. या अभंगातून तुकोबाराय आपल्याला भगवंताशी नातं जोडायला सांगतात. आपण जन्माला आलोय ना तर देवाला आपुलंसं करायचंय. मग देवाला आपुलंसं करायचं हे संत आपल्याला सांगतात. सांगत असताना काही काही लोकांना सांगितल्याच्या नंतर लक्षात येतं की बाई आपला जन्म भगवंताच्या प्राप्तीसाठी. काही लोकांना कळलं पण काही लोकांना कळत नाही, म्हणून संत पाया पडून सांगतात. पाया पडून लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला. करताडी बोला मुखी नाम, करताडी बोला मुखी नाम. लागोनी या पाया विणवितो तुम्हाला. भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, मुक्ताबाई की जय, हिंदू धर्म की जय, की जय बाबा की जय, सिंह बाबा की जय, माऊली महाराज बाबा की जय, जनार्दन स्वामी महाराज की जय, राजा राणी सरकार की जय, सावरिया सेठ की जय, गणपती बाप्पा. हरी हरी आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिन जीवा सुख नोभे. एरती माई के दुःखाची जनती नाही आदी अंत्यवसानी. अविनाश करी आपुली ऐसे, अविनाश करी आपुली ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. एरती माई के दुःखाची जनती नाही आदी अंत्यवसान. तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. एरती माई के दुःखाची जनती नाही आदी अंत्यवसान. विठ्ठल 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 बोला 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 सर्वांनी विठ्ठल विठ्ठल भजन करायचे. ओ विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. गाडी वाजवा विठ्ठल 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 हरी आपुला तो एक देव करून घ्यावा, त्याने बिना जीवा सुख नव्हे. एरती माई के दुःखाची जनती नाही आदी अंत्यवसान. अविनाश करी आपुली ऐसे, अविनाश करी आपुली ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. एरती माई के दुःखाची जनती नाही आदी अंत्यवसानी. तुका म्हणे एका मरणीची सरे, तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे.
एरती माई के दुःखाची जनती नाही अदी अंत्यवसान महायोग पिठे तटे भीमरत्यम ब्रह्मपुंडलिकाय दातन मुनींद्र समागततिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम नमाला पांडुरंग करू प्रथम नमाला पांडुरंग करू प्रथम नमाला पांडुरंग करू प्रथम नमाला ओ दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया अंजज पदारे तेचा विस्तार अंजज पदारे तेचा विस्तार ओ बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका अंजज पदारे तेचा विस्तार अंजज पदारे तेचा विस्तार हरी अजून नमनच चालू आहे. सगळे हिंदूंच्या पाया पडून माफी मागतो. सगळे हिंदूंना विनंती असेल, कीर्तनात व्यर्थ बडबड करू नका. ओरिजिनल हिंदूंना विनंती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नम ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ओम नम जय वेद प्रतिपाद्य जय जय संस्वद्य आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकल अर्थमती प्रकाश मणी निवृत्तीदास अवधारी तुझी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी भुईनाथ नारायण वासुदेव. जीवे बिभस्वामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेती. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वतात्मजवाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आई हनुमंत विराजिये कथा करो मती अनुसार. प्रेम सहित गती दरू पदारी जी पवन कुमार. के राधा मेरी स्वामिनी मेरा दे जी को दास. जन्म जन्म मोये दीजियो श्री वृंदावन को वास. बरसाने की राधिका नंद ग्राम के श्याम. इनके पग में वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम. आना रे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में. आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन. ओ आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में. आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में. आप भी आना संग राधा जी को लाना. प्रभु भी आना संग राधा जी को लाना. आप भी आना संग गोपियों को लाना. प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना. लाना रे गानी जाम हमारे हरि कीर्तन में. आना सुंदर जाम हमारे हरि कीर्तन में. ओ आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में. आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में. राधे तेरे चरणों की रज धूल जो मिल
जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, राधे तकदीर बदल जाए, सच में तकदीर बदल जाए, विठ्ठल विठ्ठल. इथे बसलेले सगळे कानादेशातले लोक आहात, सर्व कानादेशातले ना दादासाहेब. जर मी कानादेशामध्ये कीर्तन करतो तर मला आवर्जून सांगायला आवडतं की भैया, नारद महर्षींनी देवाला केलेला क्वेश्चन आहे. नारद महर्षींनी देवाला विचारलं, देवा जर मला तुमचं दर्शन घ्यायचं असेल, तुमची भेट घ्यायची असेल, कुठे भेटणार आहे का? देवानं सांगितलं मला इकडे तिकडे शोधायची गरज नाही. जर माझी गाठ भेट करून घ्यायची असेल तर मला इकडे तिकडे शोधायची गरजच नाही. नारद महर्षी म्हणतात, मग देवा हाक मारायचं तरी कोणत्या नावानं हाक मारायचं रे? कारण तुमचं एक नाव नाही ना, तुमचे हजारो नाव आहेत. जसं की श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगतव्यापका जनार्दना आनंदगना विनाशा सकळ देवादिदेवा कृपाडुवा जी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सज्जरूपा, इतकी सगळी नावं आहेत. देवा तुला कोणत्या नावाकडे हाक मारायचं रे? देवानं सांगितलं मला एवढ्या नावानं हाक मारायची गरजच नाही. मग एवढ्या नावाने मला हाक मारायची गरजच नाही. मग जर माझी गाठ भेट करून घ्यायची असेल ना, जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते म्हणतात महाराज. मग जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, किंवा माझे भक्त गाते जेथे नारद आम्ही उभा तेथे. जिथं जिथं भगवंताचं गुणगान गायलं जातं तिथं पंढरपुराचा मालकाची हजेरी असते. मग आता तुम्ही कळवणमध्ये कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे, कळवणमध्ये कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. तुमच्या कीर्तनामध्ये नक्कीच, तुमच्या माझ्या कीर्तनामध्ये नक्कीच भगवंत आलेले आहेत. कारण भगवंतानं दिलेला शब्द आहे आणि शब्द दिल्याच्या नंतर भगवंत पालन करतोच. हा, देव येतो, देव दिलेल्या शब्दाला जागतो, बरोबर आहे ना? देव येतो, देव देव दिलेल्या शब्दाला जागतो. आपले 50 दाव सांगेल बी टाया बटत नाही. विठ्ठल विठ्ठल आपली संस्कृतीचा रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय, ही आपली संस्कृती आहे. विठ्ठल विठ्ठल. भगवंतानं शब्द दिला, जिथं जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात ना तिथं माझी हजेरी असते. माता कडवणमध्ये तुम्ही सप्ताह कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे.